कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचं कसं काय? तुमचं पनीर पालक कशाबद्दल? मिस्टर IT प्रोफेशन मध्ये। जमलं कसं तुमचं? आमचं लव्ह मॅरेज। कुठे? माझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे। मग तुम्ही घरी जायचा मैत्रिणीच्या? हां, मैत्रिणीच्या घरी जायचं, मग त्याला मी आवडली। तेव्हा पालक नसायचे घरी म्हणून पनीर मध्ये घालता ना आता सगळे असायचे। कोणी प्रपोज केलं? त्यांनीच केलं। आणि लग्न झालं? हो, लग्न झालं। तुम्ही लगेच होकार दिला? हां, म्हणजे आमचं 12 वर्ष रिलेशन होतं आधी। आणि त्या पालकांना कळलं नाही? माहिती होतं त्यांना, नंतर म्हणजे 5-6 वर्षांनंतर त्यांना सांगितलं की असं असं आहे म्हणून। म्हणजे दोघं पण आम्ही नीट चांगले होतो, त्यामुळे झाले रेडी। तुमचं कसं जमलं? माझं पण लव्ह मॅरेजच आहे। त्यांचा स्वभाव कसा आहे? खूप रागिष्ट, माझ्यापेक्षा राग त्यांना जास्त येतो। मग आता आज रागावणार तुमच्यावर? नाही रागवणार, जेवती ते महिना बोलत नाही। त्याचं कारण हेच, दोघं पण समान असल्यामुळे महिना बोलत। तुमचं कसं जमलं? आमचं लव्ह विथ अरेंज आहे। ते कुठे? इथेच कळंबोलीमध्येच। त्यांचे रिलेटिव्ह आमच्या बाजूला राहतात, त्यांच्याकडे ते आले होते, म्हणजे 2020 मध्ये ते राहिले। ते त्यांच्याकडे आले, तुम्ही तिकडे कशाला? त्यांच्याकडे आले, पण ते आमच्याच गावचे आहेत ना, म्हणजे रिलेशन मधलेच आहेत ते। मग त्यांनी काय केलं, त्यांच्या आईला डायरेक्ट घेऊन आले, बोलले की मला हिच्याशी लग्न करायचं। त्यांच्याच आईला सांगितलं। आमचे आई वडील तर बोलले की कारण मुलगा चांगला आहे, कारण की तो जिथे पाय मारेल तिथे पाणी काढणारा मुलगा आहे। म्हणजे आता आमच्या इकडे एका ठिकाणी बोर मारायची येतील का? देतील तुम्हाला, मदत करून देतील। बोर ते कनेक्टेड, तुम्हाला मदत करून देतील। पाणी लागलं पाहिजे म्हण आहे ना, वडील म्हणायचे की मुलगा छान आहे। अच्छा, लात मारेल तिथे पाणी काढेल। अच्छा, अशी म्हण आहे ती? अरे मला वाटलं की ते बोर मारतात बघा जमिनीत आणि पाणी येतं, तसं काही? तसे म्हणजे ते आहे त्यांचं, म्हणजे मेहनती आहेत, खूप मेहनती। आणि आपण? मी शांत, म्हणजे त्यांच्या मनाने शांतच आहे मी, जसं म्हणायला गेलं तर मी त्यांचा व्यवसाय सांभाळते। आपलं कसं झालं? आमचं अरेंजच मॅरेज आहे। सासरे आले होते घरी, मला बघून गेले आणि ह्यांचा एक छोटा पासपोर्ट साईज फोटो त्यांच्या पॉकेटमध्ये होता सासऱ्यांच्या, तो तुम्हाला? तो त्यांनी मला दिला की बघ म्हणून। तर मी बघितला, इट्स ओके जाऊ दे म्हणून मी किचनच्या कट्ट्यावरती ठेवून दिला। तो कट्टा पाण्याने वगैरे भरलेला असतो, तो ओला झाला फोटो। पहिलंच भिजवलं तर तो पूर्ण फोटो भिजला, मग तो खराब झाला फोटो। मग त्यांना मला बघायलाच भेटलं नव्हतं। फिक्स केलं लग्न वगैरे, आमचं डन झालं, तरी चेहरा नव्हता बघितला मी। परत मग त्यांनी जायच्या टायमिंगला बाहेर जाऊन हॉर्न वाजवत होते, बाहेर ये बाय करायला। हॉर्न पण आहे? गाडी 2 व्हीलर त्यांनी घेऊन आले होते ना बघताना। तुमचं लग्न ठरवायचं सांगताय का सिरियल आहे? बघितलंच नव्हतं ना मिस्टर, महामालिका वाटली मला। आमचं जर अरेंज मॅरेज झालेलं, यांचं तरी 10, आमचं तर आताच झालेलं 3 वर्ष, पण तरी आम्ही बघितलंच नव्हतं, एंगेजमेंट पर्यंत माहितीच नव्हतं। बघितलं नाही? तुमच्याकडे काय लपवतात की काय पहिलं? आपण कसं काय? माझे अरेंज मॅरेज। ते तुम्हाला प्रेमाने काय हाक मार? जाना म्हणजे घरी येऊ नको, जाना, भंडाऱ्याला जाना, तुम्हाला जाना म्हणतात। आणि तुम्ही त्यांना काय म्हणता? याना, जाना, तू पण जाना। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।